धन्यवाद येशू. धन्यवाद माझा देवा. हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रेज लॉर्ड. धन्यवाद येशूला. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. लाईट आली म्हणून परमेश्वराला धन्यवाद, कारण की लाईट गेलेली होती आणि आता आलेली आहे म्हणून परमेश्वराला धन्यवाद. आणि हे आपण लवकर लवकर जोडा. आजचा पुन्हा एक वार संडे, MMB मराठी ऑनलाईन चर्च खडका है ना. तर या तुम्ही लवकर लवकर जोडा आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आणि विशेषतः आपण मसीमंथन बैठक ही आपली खरी शिक्षणाची मोहीम आहे. त्या अगोदर मी थोडीशी सूचना सांगू इच्छित, कारण की सूचना सांगणं खूप गरजेचं आहे. सूचना सांगायला पाहिजे. त्याच्या अगोदर थोडीशी आपण प्रार्थना करूया, कारण की पास्टर डॅनियलसाठी आपण प्रार्थना करूया, कारण की त्यांचं हेल्थ इश्यू आहे. जे काय आहे परमेश्वराला ठाऊक आहे, पण आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि छोटीशी प्रार्थना करू 2 मिनिटाची. तर धन्यवाद येशूराजा, माझ्या देवा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. प्रभुराजा आरोग्य देणारा तू देव आहेस माझ्या देवा. प्रार्थना करते बापा, होय माझ्या देवा. पास्टर डॅनियल राजसाठी माझ्या देवा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठवतोस, तुझे उपकार मानते माझ्या देवा. जे काही त्यांचं दुखत आहे प्रभुराजा, जे काही आजार आहे प्रभुराजा, त्या आजारातून बापा तू त्यांना मोकळं कर, चांगलं कर, आरोग्य दे माझ्या देवा. आणि आरोग्य देणारा तू प्रभू आहेस, तुला धन्यवाद देते माझ्या देवा. होय बाप्पा, ते तुझं काम करत आहेत आणि तुझं काम करत असताना बाप्पा जरी त्रास होते, जरी काय होते, पण बाप्पा तू त्यांना उठून उभं कर माझ्या देवा. आणि त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव, खूप मोठा आशीर्वाद पाठव, जेणेकरून बाप्पा जे माझ्यासारखे लोक अनपढ प्रभुराजा, जे एवढं सुंदररित्या बोलू शकतात बाप्पा, अशा सेवकाला तू उठून उभा कर परत एकदा, पुन्हा एकदा. आणि बाप्पा त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव, आरोग्यामध्ये ठेव बाप्पा, कृपा पुरव, दया कर, मदत कर. सगळे पिते असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकली, उपकार मानते, येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतात सगळे पित्या, आमेन. आणि या आपण सूचना सांगूया. सूचना, कारण की सूचना सांगणं खूप गरजेचं आहे. जर सूचना नाही सांगितली तर मसीमंथन बैठक हे काय काम करत आहे हे कोणाला समजणार नाही. आणि आपण आजची सूचना अशी आहे. त्या अगोदर मी सांगू इच्छिते की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्कीच प्रेस करा, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील पहिल्यांदा. आणि होता होईल तेवढं शेअर करा. तुमच्या मित्र मैत्रिणी, तुमचे नातेवाईक जे कोणी असतील त्यांना, नाही का, आप्तजन, त्यांच्यामध्ये तुम्ही काय करत जा, शेअर करत जा. कारण की प्रियांनो, हे जे वचन आहे हे परमेश्वराचं आहे. आणि ना जाणे कोणचा शब्द, ना जाणे कोणचं वचन त्यांचं जीवन बदलू शकतं. म्हणून प्रियांनो, कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सत्य पोचन. आणि परमेश्वराचं वचन सांगतं सत्य तुम्हाला मुक्त करेन, है ना. योहान 8:32 मध्ये वचन असं सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. तर प्रियांनो, सत्य समजणं खूप गरजेचं आहे. आणि सत्य तुम्ही काय करा, वाटा, लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा. आणि मी विश्वास ठेवते की तुम्ही शेअर करता. ठीक आहे. या आपण सूचना पाहूया. सूचना अशी आहे की MMB ऑनलाईन मराठी चर्च आणि दर संडेला असतं, 5:30ला असतं. मागच्या संडेला मी नव्हते, कारण की मी सांगितलं होतं की मी गेल्या संडेला मुंबईला होते आणि त्याच्यामुळं माझं जमलं नाही. तर आपण आज लाईव्ह आलेली आहे. तर परमेश्वराला धन्यवाद देते, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. तर सूचना अशा आहे की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पाऊलाची शिक्षा, पहिल्या काळाची शिक्षा आणि MMBची शिक्षा एकदम एकसारखी आहे. कारण की पहिल्या काळातली जसं प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, जसं पेत्राने शिकवलं, जसं पाऊलाने शिकवलं, तीच खरी शिक्षा. जसं त्यांनी कट टू कट संदर्भ कॉन्टेक्स्ट मध्ये जसं त्यांनी शिकवलं, प्रभू येशू ख्रिस्तानी आणि त्याच्या शिष्यांनी जसं शिकवलं तेच घेऊन MMB जात आहे. MMB आणि MMBचे फाउंडर आहेत पास्टर डॅनियल राज. तर
पास्टर डॅनियल राज खरोखर आज इतके लोक सत्याकडे वळत आहेत आणि गडबडीमधून ते खरे शिक्षणाकडे निघलेले आहेत. आता काही आहेत काही म्हणतात ना, त्यांना सत्य तर कळत नाही, त्यांना समजून पण घ्यायची इच्छा नसते. कारण की ते म्हणतात आम्ही ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, काय हरकत नाही. परमेश्वर ज्यावेळेस येईन, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईन, पास्टरचा डायलॉग आहे, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण की परमेश्वर ज्याला निवडतो आणि ज्यांच्यामध्ये तो परमेश्वराचा आत्मा आहे ओळखण्याचा, तो बरोबर सत्यवचनाला घेऊन चालेल. ठीक आहे. तर आणखीन काय, हां, जर तुम्हाला MMB ला जोडण्याची इच्छा, MMB म्हणजे माझे मंथन बैठक, तर जर तुमची इच्छा आहे MMB ला जोडण्याची, तर तुम्ही कॉल करू शकता. नंबर मी सांगते. नंबर असा आहे 998233 577. मी पुन्हा एकदा नंबर सांगते. नंबर असा आहे 998233 577. नंबर हा ऑफिसचा नंबर आहे आणि तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी कॉल करून तुम्ही स्वतः जोडू शकता MMB ला. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, सूचना अशी आहे की MMBचं युथ मीटिंग असते शुक्रवारची 8-8:30 वाजता. तर त्यामध्ये तुमच्या मुलांना मुलींना तुम्हाला जर जोडायचंय तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. ते चालवतात सिस्टर पॉलोमी घोष आणि त्यांचा नंबर मी सांगते 919073837362. नंबर मी पुन्हा एकदा सांगते 919073837362. हा त्यांचा नंबर आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना खरी शिक्षामध्ये जोडा आणि आजकालच्या लेकरांना त्या खरे शिक्षणामध्ये आणा. कारण की परमेश्वराचं वचन असं सांगतं की तुझे जवानीच्या दिवसामध्ये तू काय कर, तुझ्या उत्पन्नकर्त्याला तू हाक मार किंवा त्याच्यावर विश्वास ठेव किंवा त्याच्या संगती राहा, है ना. तर तो परमेश्वर आहे. आमच्या लेकरांना तो चालवेल आणि ज्यावेळेस आमचे लेकरं चालतील ना प्रियांनो, तर काय तुम्हाला सांगून द्या की इतकं आशीर्वादित होतील ते. कारण की परमेश्वरा संगतीत चालणं खूप आशीर्वादित आहे. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो हे सगळं करण्यासाठी. आणखीन एक सूचना आहे. सूचना अशी आहे की मुंबईमध्ये बायबल कॉलेज चालू आहे. तर जर तुमची इच्छा आहे खरं शिक्षण घेण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊ शकता. नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि प्रियांनो, विशेष म्हणजे त्याची फी आहे फक्त 5,000 रुपये आणि 5,000 रुपये काहीच जास्त नाही. तुमच्या जीवनामध्ये जे चांगली खर्च करता ते 5,000 रुपये. बाकी तुम्ही किती आयुष्यभर किती पण खर्च केले त्याचं काही व्हॅल्यू नाहीये. पण हे 5,000 तुमच्या जीवनासाठी जीवन बदलून जातं आणि खरं सत्य काय आहे हे समजतं. तर प्रियांनो, तुम्ही साक्ष ऐकतच असाल. जर नाही ऐकलं तर तुम्ही ऐका. मसी मंथन बैठकचे जेवढे लोक याला गेले, बायबल कॉलेजला गेले, त्या ठिकाणची त्यांची साक्ष ऐका. तुमचं जीवन सुद्धा बदलून जाईल आणि हे मस्करी नाहीये. तर परमेश्वराचं ते प्रेम आहे की खरंच त्या परमेश्वराला अशी योजना त्यांनी केली का कुणाला तरी खरं शिक्षणावाल्याला उभं केलं आणि त्यांच्याकडून आज लोकांपर्यंत सत्य पोचत आहे आणि लोकांचं परिवर्तन होते प्रियांनो, है ना. डोळे बंद करून बसू नका, आपलं अंतःकरण कठीण करू नका. कारण की बायबल असं सांगतं, जर कोणीतरी तुला करेक्शन करत आहे तर मन कठीण करू नको. तर आमचं मन कठीण न करता तुम्ही काय करा, परमेश्वराच्या इच्छानुसार तुम्ही नक्कीच बायबल कॉलेजमध्ये या. मग तुम्हाला समजेल टेबलावर पडलेलं जे बायबल आहे ते आपल्या दिमागामध्ये कसं जातं आणि हे सत्य आहे. खरंच तुम्ही या. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हे सगळं करण्यासाठी ऐकलत म्हणून तुम्हाला धन्यवाद आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की तो चांगला आहे. आणि आजचं आपलं अब्राहमाचं जे मी सृष्टीची रचना जे मी मागच्या टायमाला मी घेऊन चालले होते त्याचाच विषय आहे. पण अब्राहमाचं जीवन आपल्याला पाहायचंय. अब्राहमाने कसा अब्राहम आपल्या विश्वासामध्ये आला, कारण की उत्पत्तीमध्ये एवढं सगळं लिहिलेलं नाहीये. तर आपण वाचत होतो एशाराचं पुस्तक आणि एशाराचं पुस्तकामध्ये, एक मिनिट मी माईक विसरले चालू करण्यासाठी, कारण की माईकमध्ये बाहेरचे लोक ऐकतात आणि हे जे मी माईक लावलेलं आहे हे व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार. ठीक आहे. तर प्रेज लॉर्ड. आपण
माईकमध्ये सांगूया. तर प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहत आहोत अब्रामाने कसं प्रेज द लॉर्ड. हे पडलं का खाली? मी त्याला बोलले होते हे सटकाय ना मॅम. प्रेज द लॉर्ड. तर आपण अब्रामाचं जीवन पाहायचंय. तर अब्रामाने म्हणजे आपल्याला उत्पत्तीमध्ये एवढं काही समजत नाही, कारण की उत्पत्तीमध्ये एवढं लिहिलेलं नाहीये. अब्रामाने कसा विश्वास केला, अब्रामाने कसा विश्वास ठेवला, कारण की वचनच सांगतं नाही का, विश्वासाचा पिता आहे तो आमचा. तर विश्वासामुळं अब्राम काय झालेला आहे, आमचा सगळ्यांचा बाप बनलेला आहे. आमचा बाप आहे ना, ज्याने विश्वास केला तो आमचा पिता. कोण? अब्राम. आणि अब्राम ज्यावेळेस तो लहानपणापासून कसा तो वाढला, कसा त्याने विश्वास केला, परमेश्वराला त्याने कसं ओळखलं, तर हे सर्व काही मी आज सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही शांत चित्ताने ऐकायचंय आणि वचनाकडे लक्ष द्यायचे. आणि आपण वाचत आहोत इशाराचं पुस्तक. इशारामध्ये पूर्णपणे लिहिलेले अब्रामाची पूर्ण जीवन कथा. ठीक आहे. तर मला खूप हे नाही का, हा टॉपिक खूप आवडला. आणि मी जे पाठीमागचे जे घेतले होते विषय, सृष्टीचीच रचना, त्याचा विषय पण हाच होता, सृष्टीची रचना. पण आपण पुढे चालत आलो. जर तुम्ही नसेल ऐकलं तर मागचा माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. आणि आता आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा मी थोडस पाठीमागे जाऊन सांगणार आहे. आपण पाहिलं होतं इशाराचं पुस्तक, याचा 9वा अध्याय. आणि आपण डायरेक्ट 5 पासून वाचूया, 5 वचनापासून, कारण की मी हे सगळं वाचून दाखवलं होतं. ठीक आहे. तुमच्यासाठी मी परत एकदा वाचून दाखवते. 9वा अध्याय, इशाराचं पुस्तक 9 अध्याय 1 ते 6 पर्यंत आपण बघूया. तर त्याच दिवसात अब्रामाचा सर्वात मोठा भाऊ तेरहाचा पुत्र हारान हे एका स्त्री संगती लग्न केले. जेव्हा हारान तिच्या संगती लग्न केले तेव्हा तो 29 वर्षाचा होता. आणि हारानाची पत्नी गर्भवती झाली आणि तिला एक पुत्र उत्पन्न झाला. आणि त्याने त्याचे नाव लोट ठेवले. आणि ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगी झाली. आणि तिने तिचे नाव मिल्का ठेवले. आणि ती परत गरोदर राहिली आणि तिला एक मुलगी झाली आणि तिने तिचे नाव सारे ठेवले. जेव्हा हारान 42 वर्षाचा होता तेव्हा त्याला सारे झाली. जो अब्रामाची अवस्थाची 10वा वर्ष होतं. अब्राम 10 वर्षाचा होता. 10वं वर्ष होतं. आणि त्याच दिवसात अब्रामाने त्याची आई आणि धाय म्हणजे त्याची दाई असन किंवा दाई म्हणू शकतो आपण, है ना, त्याची दाय गुफामधून निघून गेले, कारण की राजा आणि त्याची प्रजा अब्रामाची बात विसरून गेले होते. आता अब्रामाची बात काय की तुम्हाला एकदा थोडक्यात सांगू इच्छिते. अब्रामाची बात अशी की ज्या टायमाला अब्रामाचा जन्म होणार होता आणि त्या टायमाला देखील आकाशामध्ये तसाच तारा दिसला, जसा प्रभू येशू ख्रिस्ताच्या टायमाला जसा तारा दिसणार होता. कारण की ज्या वेळेस ते मागी लोक असे म्हटले की हा त्या बालकाचा प्रतीक आहे. मी पुन्हा एकदा सांगू का, काय सांगितलं होतं? जसा अब्राम जन्मास येणार होता, अब्राम
जन्मास येणार होता, तर त्याच्या टायमाला पण तसाच तारा दिसला आणि दुसरे जे 4 तारे होते, मी हे तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, दुसरे जे 4 तारे होते त्याच्या तारेने त्या ताऱ्यांना गिळून टाकलं आणि त्या ठिकाणीचे जे मागी लोक म्हणजे नाही का काय म्हणतात ते भविष्य काय म्हणतात सांगणारे है ना, म्हणजे ओळखणारे, ताऱ्यांना बघून ओळखणारे, ज्योतिष्य म्हणू शकतो आपण है ना, असे म्हणजे विद्वान लोक, त्या लोकांनी हे पाहिलं आणि त्यांनी काय सांगितलं म्हणजे प्रियांनो, त्यांना हे माहिती होतं की हा त्या बालकाचा प्रतीक आहे. म्हणजे कोणता बालक? तर प्रभू येशू ख्रिस्त जो येणार होता त्याचा प्रतीक कोण होता? अब्राम. आणि त्यांनी सांगितलं. तर मी हे तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, पण थोडक्यात तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगितलं. आता काय झालं ह्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी निम्रोद जो राजा होता त्याने काय म्हटलं होता की तू त्या मुलाला माझ्याकडे आण, कारण की लोकांनी सांगितलं होतं आणि तेरहच्याच मित्रांनी सांगितलं होतं की तो बालक असा होणार आहे, तो बालक म्हणजे त्याचा अधिकार राहणार आहे पूर्ण पृथ्वीवरती, त्याचंच होणार आहे. आणि असं करून त्या राजाने काय, निम्रोद राजाने सांगितलं की तुझा मुलगा इकडे घेऊन ये. कोणाला म्हटला? तेरहाला म्हटला. आता तेरहाने काय केलं? आपल्या मुलाला गुफेमध्ये लपवून ठेवलं आणि आपल्या नौकराचा जो मुलगा होता त्याच दिवशी जन्म झालेला त्याला काय केलं? आणून दिलं. आणि बायबल असं सांगतं, यशायाचं पुस्तक असं सांगतं की त्यांनी पूर्ण शक्तीने, पूर्ण जितकं त्याला राग रोष आलेला होता त्या पूर्ण शक्तीने त्या मुलाला घेतलं आणि त्याचे पाय धरून त्याच्या डोक्यावर त्याला भूमीवर आपटलं. इतकं जोरात त्या मुलाला त्यांनी ठार मारलं प्रियांनो. म्हणजे त्याच्यामध्ये किती राग होता, किती रोष होता. जर त्या ठिकाणी अब्राम असतं तर अब्रामाला त्यांनी तसंच केलं असतं, असंच मारून टाकलं असतं. पण परमेश्वराने काय केलं? अब्रामाला त्या ठिकाणी वाचवलं. अब्रामाला त्या ठिकाणी काय केलं परमेश्वराने? ज्या टायमाला तेरहच्या मनामध्ये, आणि तेरह संगती परमेश्वर होता म्हणून अब्रामाला वाचवलं. आणि असं करून अब्राम त्या ठिकाणी वाचले गेले. तर आपण ह्या ठिकाणी काय वाचतोय, तर अब्रामाची बात विसरून गेले. कोण विसरून गेले? राजा आणि त्याची प्रजा अब्रामाची बात विसरून गेले. म्हणजे अब्रामाला वाचवून ठेवलं गुफेमध्ये 10 वर्षापर्यंत. आणि त्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्याचा नौकरचा मुलाला मारून टाकलं आणि त्या राजाला निम्रोदाला वाटलं की मी अब्रामाला मारलं, म्हणजे तेरहाचा मुलगा अब्राम याला मी मारून टाकलं. असं करून 10 वर्षाच्या नंतर त्यांनी काय केलं? हे विसरून गेले. राजा आणि त्याची प्रजा काय केलं? हे विसरून गेले की अब्राम कोण होता, काय होता, है ना. तर पुढं मी तुम्हाला सांगते. विसरून गेले होते. अब्राम 39 वर्षापर्यंत नोहाच्या संगती राहत होता. अब्राम 39 वर्षापर्यंत कोणाच्या संगती राहत होता? नोहाच्या संगती राहत होता. ठीक आहे, नोहाच्या संगती राहत होता. आणि जेव्हा अब्राम गुफेमधून निघाला तेव्हा तो नोहा आणि त्याचे मुले शेमकडे गेला आणि यहोवाची शिक्षा आणि त्याची चाल शिकायला त्याच्या जवळ राहिला. कोणाच्या जवळ राहिला? नोहाच्या जवळ राहिला. ठीक आहे, आता हे पण मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. तुम्ही मागच्या माझा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता. ठीक आहे. आणि कोणाला माहित नव्हते की अब्राम कुठे आहे. आणि अब्राम नोहाची आणि शेम याची सेवा करू लागला. कोणाची? नोहाची आणि शेम जो नोहाचा मुलगा शेम याची सेवा करू लागला. म्हणजे तो लहान होता, लहानपणापासून काय केलं त्यांनी? यांच्या घरामध्ये वाढला आणि परमेश्वराला तो त्या ठिकाणातून ओळखू लागला. तर कसा ओळखू लागला आपण पाहूया. आता इथून आपण पाहू. हे पण मी लवकर घेते कारण की हे पण तुम्हाला सांगितलं. यशायाचे पुस्तक याचा 9 अध्याय 7 पासून आपण 12 वचनापर्यंत वाचायचंय. तर हाच 39 वर्षात ही घटना झाली होती.
काय घटना झाली होती तर आपण पाहूया. राजा आणि त्याचे सहकर्मी आणि तेरह आणि त्याचे सारे घरचे लोक लाकडी आणि दगडाचे देवांची उपासना करण्यामध्ये हे पहिले होते, है ना. काय होते पुन्हा एकदा वाचून दाखवते मी. राजा आणि त्याचे सहकर्मी आणि तेरह आणि त्याचे सारे घरचे लोक लाकडी आणि दगडाचे देवांची उपासना करण्यामध्ये हे पहिले होते म्हणजे ह्यांनी पहिल्यांदा लाकडी दगड यांची उपासना म्हणजे यांना पूजायला सुरुवात केली. हे लोक इथून त्यांनी सुरुवात केली, इथून त्यांनी मूर्ती पूजा करण्याची सुरुवात झाली. थोडक्यात सांगणं म्हणजे हे की इथून सुरुवात झाली. ठीक आहे, तर इथून त्यांची ही सुरुवात झाली. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. हे पहिले होते, हे लोक हे पहिले होते आणि तेरहच्या जवळ 12 महिन्याच्या अनुसार लाकडी आणि दगडाच्या मोठ्या आकाराचे देवता होते आणि तो प्रत्येक महिन्याला एक एकाची सेवा अन्नबली व अर्धबली आणीत होता. तेरह सर्व दिवस असाच करीत राहिला आणि त्यापुढे त्या पिढीचे सर्व लोक यहोवाच्या दृष्टीमध्ये दुष्ट होते. यहोवाच्या दृष्टीमध्ये काय होते? दुष्ट होते म्हणजे मी पुढे वाचते. काय झालंय? दुष्ट होते. का बरं दुष्ट होते? त्यांनी एका मनुष्याला त्यांचा परमेश्वर बनवला. त्यांनी स्वतःचा परमेश्वर काय केला? स्वतःच्या हाताने बनवला. म्हणून परमेश्वराच्या दृष्टीमध्ये ते दुष्ट झाले. कोण झाले? दुष्ट झाले. आता पुढं काय? आपला परमेश्वर बनवला, ठीक आहे. परंतु आपल्या सृजनहार यहोवाला सोडलं. आपला सृजनहार यहोवाला त्यांनी काय केलं? सोडून दिलं. ज्याने त्यांना बनवलं. कोणाला बनवलं? अहो मनुष्याला बनवलं. परमेश्वराने सृजन केलं. कोणाचं? मनुष्याला ज्या घडवलं त्या मनुष्याने काय केलं? परमेश्वराला विसरून दगडाचे आणि मातीचे त्यांनी देव घडले आणि ते परमेश्वराला विसरून गेले. प्रेज द लॉर्ड. यहोवाला सोडलं आणि त्या दिवसात नोहा आणि त्याचा परिवाराला सोडून सारी पृथ्वीत म्हणजे नोहा आणि त्याचा परिवाराला सोडून साऱ्या पृथ्वीमध्ये काय झालं? परमेश्वराला सोडून दिलेले लोक काय झालं? सारी पृथ्वीवर कोई मनुष्य यहोवाला ओळखीत नव्हता. कोई मनुष्य यहोवाला म्हणजे कोणी मनुष्य यहोवाला परमेश्वराला ज्याने पृथ्वीमध्ये सर्व काही बनवलं, दिलं, घडलं त्या परमेश्वराला विसरून गेले. त्या परमेश्वराला काय झाले? लोक विसरून गेले. त्या परमेश्वराला विसरून गेले. आपण पाहतो की काय? सारी पृथ्वीवर कोणी मनुष्य यहोवाला ओळखीत नव्हता. यहोवाला ओळखणारा कोणीच राहिलं नाही प्रियानो. सगळे विसरून गेले. परमेश्वराला ओळखणारा कोणीच राहिला नाही. सर्व विसरून गेले. मग आपण पाहतो आणि त्या दिवसात तेरहचा पुत्र अब्राम नोहाच्या घराण्यामध्ये खूप मोठा झाला होता आणि कोणाला माहिती आणि यहोवा त्याच्या संगती होता. कोणाला माहित नव्हतं अब्राम कुठे आहे आणि यहोवा त्याच्या संगती होता. कोणाच्या संगती? अब्रामाच्या संगती.
अब्रामाच्या संगती यहोवा होता. काय या ठिकाणी आपण वाचतोय, आणि यहोवा त्याच्या संगती होता आणि यहोवाने अब्रामाला समजदार हृदय दिले. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगून वाचून दाखवू का तुम्हाला? आणि यहोवाने अब्रामाला समजदार हृदय दिले आणि त्याने ओळखले की त्या पिढीचे काम व्यर्थ आहेत आणि त्यांचे सर्व देवता व्यर्थ आहे आणि व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व व्यर्थ आहे. आणि अब्रामाने पृथ्वीवर अब्राहम नाही बर का, कारण की तोपर्यंत अब्रामाला फक्त अब्रामच नाव होतं, अब्राहम नव्हतं. अब्राम, फक्त अब्राम. मग आपण अब्रामच वाचतोय. ठीक आहे. तर आपण पाहतोय की यशायाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 13 वचन वाचत आहोत. आणि अब्रामाने पृथ्वीवर सूर्याला चमकताना पाहिले. अब्रामाने पृथ्वीवर सूर्याला चमकताना पाहिले आणि अब्राम मनात म्हटले, निश्चय हा सूर्य जो पृथ्वीवर चमकत आहे हाच परमेश्वर आहे. आता फक्त तुम्ही ऐकून घ्या का अब्रामाने कसं, आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की अब्रामाने कसं परमेश्वराला ओळखलं है ना. सहजरित्या कोणी पण विश्वास ठेवत नाही हो परमेश्वरावर. पहिलं तो पारखतात, पहिलं बघतात की खरंच हाच परमेश्वर आहे का खरंच हाच देव आहे का, हे बघायला पाहिजे, है की नाही. मग ह्या ठिकाणी अब्राम सुद्धा तसंच करत आहे. काय करत आहे? त्या दिवशी अब्राम सूर्याची उपासना करीत होता. काय करायला लागला? कारण की सूर्य चमकला, सकाळ झाली, सूर्य चमकला, त्याला असं वाटलं की हाच तर परमेश्वर नाही, कारण की पूर्ण जगभर ह्याचा काय झालेलं उजेड पडलाय, मग हाच परमेश्वर असं म्हणून काय केलं? त्याची उपासना करायला लागला. अब्राम काय म्हणतंय? हाच परमेश्वर आहे आणि मी त्याची उपासना करेन. कोणाची? सूर्याची. आणि त्या दिवशी अब्राम सूर्याची उपासना करीत होता आणि त्याची प्रार्थना करीत होता. कोणाची प्रार्थना करीत होता? सूर्याची करीत होता. आणि जेव्हा संध्याकाळ प्रति दिवसा सूर्य अस्त होत होता आणि अब्राम आपल्या मनात विचार करीत होता, हा परमेश्वर होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तू पाहते, पारखते तो आपल्या नजरेने, आपल्या मनामध्ये तो म्हणते सूर्य तर चमकला, पूर्ण जगभर प्रकाश आहे, मग हाच परमेश्वर असेल म्हणून त्याची उपासना करायला लागला, त्याची प्रार्थना करायला लागला. पण संध्याकाळ होताच सूर्य अस्त झाला आणि मग अब्राम काय म्हणते? हा परमेश्वर होऊ शकत नाही. आणि अब्राम आता पण मनात बोलत राहिला की आकाश आणि पृथ्वीचा बनवणारा कोण आहे. तो मनामध्ये म्हणत राहिला, आकाश आणि पृथ्वीचा बनवणारा कोण आहे? कोण आहे? पृथ्वीवर कोणी बनवलं? पृथ्वी कोणी बनवली? कुठे आहे, है ना? तो कुठे आहे? तो आणि पूर्वेकडे डोळे वर करून काय पाहिलं की सूर्य पृथ्वीवरून लुप्त झाला. सूर्य काय झालेला आहे? पृथ्वीवरून लुप्त झाला. म्हणजे आपण म्हणतो की सूर्य मावळला. ठीक आहे. सूर्य काय झाला? लुप्त झाला. आता हे इशाराचं पुस्तक आहे म्हणून असे शब्द आहेत, तर ते शब्द आम्हाला समजून घ्यायचे. काय या ठिकाणी लिहिलंय? सूर्य काय झाला? लुप्त झाला. ठीक आहे. तर प्रेज द लॉर्ड. सूर्य पृथ्वीवरून लुप्त झाला आणि दिवसा अंधार झाला. दिवसा काय झाला? अंधार झाला. आणि अब्रामाने आपल्या समोर तारे आणि चंद्र पाहून म्हटले, निश्चय हाच तो परमेश्वर आहे ज्याने सर्व पृथ्वीला आणि मनुष्याला बनवलं. कोणाला म्हटला?
ताऱ्यांना पाहिलं, चंद्राला पाहिलं, कारण की ते सुद्धा रात्रीचे प्रकाश देतात. प्रेज लॉर्ड. मग निश्चयी हाच परमेश्वर तो आहे ज्याने सर्व पृथ्वीला आणि मनुष्याला बनवलं. आणि बघ त्याचे दास त्याचे चारी बाजूने, त्याचे दास त्याचे चारी बाजूने, म्हणजे चारी बाजूने त्यांनी काय पाहिलं तर चारी बाजूने, चंद्राच्या चारी बाजूने तारे होते, तारे चमकत होते, आणि त्याला वाटलं निश्चय हाच परमेश्वर आहे. ठीक आहे. तर काय म्हणत या ठिकाणी, तर चारी बाजूने काय, त्याचे चारी दास आहेत, देवता ठेवले आहेत. चारी बाजूने त्याचे काय केले, दास आहे, आणि ते चारी बाजूने काय ठेवले, देवता ठेवले आहेत. आणि अब्रामाने चंद्राची उपासना करून सर्वांची प्रार्थना केली, त्याची उपासना पण केली आणि सर्वांची प्रार्थना केली. आता 18 वचन वाचत आहेत आपण. आणि पहाटे जेव्हा सकाळ झाली आणि सूर्य प्रति दिवस जसा चमकतो पृथ्वीवर चमकला, तेव्हा अब्रामाने त्या सर्व वस्तू पाहिल्या ज्या यहोवा परमेश्वराने पृथ्वीवर बनवलं. आणि अब्रामाने मनात काय म्हटलं, अब्रामाने मनात म्हटले, निश्चय ते हे देवता नाहीत, ज्यांनी पृथ्वी आणि सारी मानवजातीला बनवलं, परंतु हे तर परमेश्वराचे दास आहेत. आणि अब्राम नोहाच्या घरी राहिला आणि तिथे यहोवा आणि त्याची चाल समजून घेत होता. यहोवा आणि त्याची चाल, कोणाची चाल, परमेश्वराची चाल. कोणाची चाल, यहोवाची चाल, युढे वाहवेची चाल, एलोहिम ह्याची चाल तो शिकला, समजून घेत राहिला. तो समजायला लागला की कसा आहे परमेश्वर, काय कुठे आहे, म्हणजे तो पारखत होता, तो ओळखत होता, समजून घेत होता आणि सर्व प्रकारची यहोवाची सेवा करीत राहिला. त्याच्या जीवनाचे सर्व दिवस आणि त्या पिढीचे सर्व लोक यहोवाला विसरले आणि इकडे आणि लाकडे आणि दगडाचे अन्य देवताची उपासना करायला लागले आणि जीवनभर विद्रोह करीत राहिले. जीवनभर विद्रोह म्हणजे काय, दुष्टता आहे ना. विद्रोह म्हणजे काय, दुष्टता करायला लागले. दुष्ट म्हणजे परमेश्वरा संगती विद्रोह, दुश्मनी म्हणू शकतो आहे ना, परमेश्वरा संगती बंड. हे करू लागले. तर आपण पाहतो विद्रोह करीत राहिले. आता आपण पाहतो आणि परत 40 वर्षाच्या नंतर अब्राम आपल्या बापाच्या घरी जातो. पुन्हा 40 वर्षाच्या नंतर अब्राम आपल्या बापाच्या घरी जातो. आपण वाचूया यशायाचं पुस्तक 11 अध्याय 13 वचन. 13च्या पुढे आहे, आपण वाचूया 13च्या पुढचे वचन. आणि तेरहाचा पुत्र अब्राम आपल्या 50व्या वर्षी अब्राम नोहाच्या घरातून निघून आपल्या पित्याच्या घरी निघून गेला. आणि अब्रामाने यहोवाला ओळखले आणि तो त्याच्या मार्गावर आणि उपदेशावर चालला. आणि त्याचा परमेश्वर यहोवा त्याच्या संगती होता. त्याचा परमेश्वर यहोवा त्याच्या संगती होता. कोणाच्या संगती होता, अब्रामाच्या संगती होता. ठीक आहे. तर अब्रामाला म्हणजे त्याच्या मनामध्ये कसा परमेश्वराकडं
कसा वळाला, कसं त्याने पाहिलं, हे आपल्याला कधीच माहिती नव्हतं प्रियांनो. हे आम्हाला कोणीच समजून सांगितलं नव्हतं आणि हे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये नाहीये. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हे नाहीये, आम्हाला भेटणार नाहीये. हे एवढं सगळं काही माहित नव्हतं आणि हे आम्हाला भेटणार पण नाही उत्पत्तीमध्ये. हे भेटते एशाराच्या पुस्तकामध्ये. तर एशाराच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, विकिपीडियावर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही एशाराचं पुस्तक काय करतात, डाउनलोड करू शकता है ना, आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आपण पाहूया पुढे 14 वचन काय आहे. आणि अब्रामाने यहोवाला ओळखलं आणि तो त्याच्या मार्गावर आणि उपदेशावर चालला आणि त्याचा परमेश्वर यहोवा त्याच्या संगती होता. आणि त्या दिवसात त्याचा बाप तेरह निम्रोद राजाचा सेवेचा प्रधान होता. म्हणजे निम्रोदाचा काय होता, सेवेचा प्रधान. कोण होता, तेरह कोण, अब्रामाचा पिता, बाप है ना. तर तो त्याच्या सेवेत होता. कोणाच्या सेवेत होता, निम्रोद राजा जो ज्यांनी बुरुज बांधत होता. तुम्हाला माहितच आहे, उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, तर हे तुम्हाला ठाऊक आहे. ठीक आहे, आणि आपण काय पाहतो, तर त्या दिवसात त्याचा बाप तेरह निम्रोद राजाचा सेवेचा प्रधान होता आणि अन्य देवतांच्या मागे चालत होता. आणि अब्रामाने आपल्या बापाच्या घरी जाऊन तिथे बाहेर देवतांना आपल्या मंदिरात उभे राहिलेले पाहिले. ठीक आहे, मंदिरात उभे राहिलेले पाहिले. आणि जेव्हा त्याने आपल्या बापाच्या घरी त्या मूर्त्या पाहिल्या, तेव्हा अब्रामाचा कोप भडकला. कारण की अब्रामाने परमेश्वराला ओळखलं होतं. प्रियानो, म्हणून त्याचा कोप काय केला आणि त्याचा बाप काय करत आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवलं की 12 महिन्याचे 12 मूर्त्या, प्रत्येक दिवशी प्रत्येक महिन्याला एक मूर्तीची तो सेवा करत होता. आणि आपण पाहतो की अब्रामाला हे काय केलं, त्याचा कोप भडकला. आता अब्राम काय करत आहे आपण पाहूया. आणि अब्रामाने म्हटले, यहोवाच्या जीवाची शपथ. काय म्हणते अब्राम, यहोवाच्या जीवाची शपथ, ह्या मूर्त्या माझ्या बापाच्या घरात राहणार नाही. जर मी 3 दिवसाच्या आत त्या सर्वांना तोडून टाकू नये, तो प्रभू ज्याने मला बनवलं आहे माझ्या संगती पण तसेच करो. ठीक आहे, आता आपण पाहतो की 18 वचन आपण वाचत आहेत. आणि अब्राम त्याच्यापासून निघून गेला आणि त्याचा क्रोध त्याच्या मनात भडकून उठला. आणि अब्राम घाईने त्याच्या बापाच्या कोठरीत मधून निघून बाहेरच्या अंगणात गेला आणि त्याने आपल्या पित्याच्या त्याचे सर्व सेवकाला अंगणात बसलेले पाहिले. त्याच्या सगळ्या सेवकांना, म्हणजे संगती बसलेले होते त्याचे पिता, म्हणजे त्याचा पिता कोण, तेरह आणि त्याचे जेवढे सेवक होते ते सगळे कुठं बसलेले पाहिले, अंगणामध्ये बसलेले पाहिले. कुणी पाहिले, अब्रामाने पाहिले. ठीक आहे, तर बसलेले पाहिले. आणि अब्राम येऊन त्याच्या समोर बसला. कोणाच्या समोर बसला, त्याच्या पित्याच्या समोर. पिता कोण, तेरहच्या समोर बसला. आणि अब्रामाने आपल्या पित्याला विचारले, हे बाबा, मला सांग की परमेश्वर कुठे आहे.
मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का तुम्हाला? काय म्हटला तो? आणि अब्रामाने आपल्या पित्याला विचारले, हे बाबा, मला सांग की परमेश्वर कुठे आहे, ज्याने आकाश आणि पृथ्वीचा आणि पृथ्वीवर सर्व मनुष्याचा आणि ज्याने तुला आणि मला पण बनवलं. आणि म्हणजे तो कुठे आहे ना? ज्याने तुला बनवलं तो आणि मला बनवलं तो परमेश्वर कुठे आहे? आणि मग तेरह काय म्हणतो? आणि तेरहने आपल्या पुत्र अब्रामाला उत्तर देऊन म्हटले, बघ, ज्यांनी आम्हाला बनवलं ते सर्व आमच्या संगती घरी आहेत. कुठे आहेत? आमच्या संगती माझ्या घरी आहेत. ठीक आहे. आणि अब्रामाने आपल्या पित्याला म्हटले, हे माझ्या प्रभू, त्यांना मला दाखव. कोणाला दाखव? कुठे आहेत ते? है ना? ज्यांनी तुला मला बनवलं, ज्यांनी साऱ्या मनुष्याला बनवलं, ते कुठे आहेत? ते मला काय कर? दाखव. ते मला काय म्हणते अब्राम या ठिकाणी? काय म्हणते आपल्या पित्याला, आपल्या बापाला, तेरहला काय म्हणते? हे माझ्या प्रभू, त्यांना मला दाखव. आणि तेरह अब्रामाला आपल्या अंगणाच्या कोठरीत घेऊन आला. आणि अब्रामाने काय पाहिले की तिचे सर्व कोठरी लाकडे आणि दगडाच्या देवतांनी सर्व भरलेली आहे. सर्व लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्त्यांनी सगळी भरलेली आहे. पूर्ण कोठरी भरलेली आहे. आणि बाहेर मोठमोठ्या मूर्त्या आणि त्यापेक्षा लहान मूर्त्या आहेत. म्हणजे मोठ्या पण आहेत आणि लहान पण आहेत. असं अब्रामाने पाहिलं. मूर्त्या आहेत. आणि तेरहने आपल्या पुत्राला म्हटले, बघ, हेच ते आहेत. काय म्हटले? बघ, हेच ते आहेत, ज्यांनी तुला बनवलं, ज्यांनी मला बनवलं, ज्यांनी मनुष्याला घडलं, ज्यांनी या पृथ्वीवर जे काही दिसते ना, सगळे यांनी बनवलं. आता काय करणार अब्राम? काय करतो बघूया आपण. हा. आणि तेरहने आपल्या पुत्राला म्हटले, बघ, हेच ते आहेत, ज्याने पृथ्वीवर जे काही तू पाहिले ते सर्व बनवले आणि मला आणि तुला आणि सर्व मनुष्यांना उत्पन्न केले. आणि तेरह आपल्या देवतांना दंडवत करून त्याच्या जवळून निघून गेला. त्यांनी सांगता अब्रामाच्या समोर सांगता काय केलं? त्यांनी त्या मूर्त्यांना दंडवत केला आणि अब्रामापासून निघून गेला. ठीक आहे. अब्रामापासून काय झाला? निघून गेला. आणि त्याचा पुत्र अब्राम त्याच्या संगती निघून गेला. आणि जेव्हा अब्राम त्याच्या जवळून निघून गेला तेव्हा तो त्याच्या आईजवळ जाऊन तिच्या समोर बसला. त्याच्या आईजवळ गेला आणि तिच्या समोर जाऊन बसला. का बसला आता आपण पाहूया. आणि त्याने आपल्या आईला म्हटले, बघ, माझ्या बापाने मला आकाश आणि पृथ्वीचे बनवलेले, ज्याने पृथ्वी बनवली, बनाने वाले और सब मनुष्यों को दिखाया. म्हणजे ज्याने पृथ्वी बनवली, माझ्या बापाने काय केले? मला ते देवता दाखवले, ज्याने पृथ्वी बनवली, ज्याने मनुष्य घडला, है ना, ते माझ्या बापाने मला दाखवले. आता काय सांगत येतो त्याच्या आईला आपण पाहूया. हा, दिखाया है. आता एवढं एक वाक्य हिंदी मधून आलेलं आहे म्हणून तेवढं मी हिंदी मधूनच वाचलंय, तर ते तुम्ही समजून घ्या. काय मी पुन्हा दाखवते तुम्हाला वाचून. पृथ्वी के बनाने वाले और सब मनुष्यों को दिखाया है. मग मराठीमध्ये काय आहे? यासाठी आता घाईने लवकर मेंढरू बकरी मधून एक बछड
घेऊन ये आणि त्याचं स्वादिष्ट भोजन तयार कर. कोणाला सांगते? आपल्या आईला सांगते. काय कर, चांगलं बकरीतलं मेंढरातलं याच्यातलं एक बछड घेऊन ये चांगलं, आणि तो काय कर, स्वादिष्ट भोजन बनव. माझ्या बापाने मला दाखवलंय ना, तेराहनी मला दाखवलंय की आम्हाला ज्या देवतांनी बनवलं, जे यहोवा, जे परमेश्वर ज्यांनी आम्हाला बनवलं, त्यांना काय करायचं, मला ही बकरी मेंढू काय कर आण आणि स्वादिष्ट भोजन बनव, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईल. प्रेज लॉर्ड. ऐका, खूप सुंदर आहे गोष्ट नाहीये, हकीकत आहे आणि हे सत्य आहे. हे खोटं नाहीये, हे घडलेलं आहे आणि हे सत्य आहे. आणि बघा अब्राम कसा आपल्या नाही का इतकं काय म्हणतात सुज्ञानाने आपल्या आईला म्हणतो, म्हणजे कसा तो, म्हणजे त्याला दाखवायचंय परमेश्वर काय, त्याला दाखवायचंय परमेश्वर कोण आहे ना. पण तो कसा करतोय, आपल्या रागाच्या भरात किंवा काही असं करत नाही, तो एकदम समजदारीने. कारण की परमेश्वराने त्याला कसं हृदय दिलं होतं, समजदार हृदय दिलं होतं है ना. परमेश्वराने त्याला समजदार हृदय दिलं, मग म्हणून तो काय करते, त्याच्या समजदारीने तो काम घेते. प्रियांनो, मग काय सांगते आपल्या आईला, काय म्हणते, तू घेऊन ये आणि स्वादिष्ट भोजन तयार कर की मी त्याला माझ्या बापाच्या देवतांना भेट करून चढवू, म्हणजे स्वादिष्ट भोजन बनव. तर मी त्यांना काय करेन, त्यांना खायला घेऊन जातो. कोणाला? ज्या घरामध्ये, ज्या कोठरीमध्ये ज्या लहान मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना चढवू, की ते खातील, की ते काय करतील, खातील. म्हणून मी काय करतो, तू लवकर चांगलं भोजन बनव, स्वादिष्ट बनव, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन आणि ते काय करतील, खातील. मग या ठिकाणी आपण पाहतो, कदाचित या प्रकारे मी त्यांच्यासाठी सेवा कार्य बनू शकतो, म्हणजे मी काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं काम करू शकेल है ना. तू जेव्हा मला बनवून देशील भोजन, आईला म्हणतोय, तू मला भोजन बनवून देशील तर कमीत कमी मी त्यांच्यासाठी सेवा कार्य, म्हणजे मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं केलंय असं त्यांना वाटेल. कोणाला वाटेल? जे कोठरीमध्ये ज्या त्याच्या बापाच्या मूर्त्या होत्या त्यांच्यासाठी. काय सांगते या ठिकाणी, त्यांच्यासाठी सेवा स्वीकार्य, म्हणजे मी स्वीकार्य, म्हणजे मला स्वीकारतील असं बनवायचं. ठीक आहे, तर मी स्वीकार्य बनवू शकतो है ना. आणि त्याच्या आईने तसेच केले आणि एक बकरीचा बच्चा घेऊन आली आणि त्याचं स्वादिष्ट भोजन बनवून अब्रामाकडे घेऊन आली. आणि अब्राम त्याच्या आईच्या हातातून ते स्वादिष्ट मांस घेऊन त्याच्या पित्याच्या देवतांना समोर घेऊन गेला की ते खाऊ शकतात की नाही. प्रेज लॉर्ड. ते खाऊ शकतात की नाही. आणि त्याचे वडील तेरहाला हे काहीच माहिती नव्हते. त्याच्या वडिलांना हे काहीच माहित नाही अब्रामाचं काय चालू आहे. अब्राम काय करत आहे, त्याच्या वडिलांना तेरहाला हे काहीच माहिती नव्हतं आणि अब्रामाचं इकडं काम चालू होतं. ठीक आहे, तर आपण पाहतोय की हे खाऊ शकतात की नाही. आणि त्याचे वडील तेरहाला हे काहीच माहिती नव्हते. आणि त्या दिवशी जेव्हा अब्राम त्यांच्यामध्ये बसला होता, तर पाहिला की ते बघत नाहीत. त्याने पाहिलं की ते त्यांच्यामध्ये जाऊन बसला. कोणाच्या मध्ये? ज्या मूर्त्यांमध्ये, जे कोठरींमध्ये लहान मोठ्या ज्या मूर्त्या होत्या त्यांच्यामध्ये प्रियानं तो जाऊन बसला. त्यांच्यामध्ये तो जाऊन बसला. कोण जाऊन बसला? अब्राम जाऊन बसला. आणि काय बघत आहे आपण पाहतो, काय बघत आहे तो की, आणि त्याच्या वडिलांना हे काही माहित नव्हते. आणि त्या दिवशी जेव्हा अब्राम त्यांच्यामध्ये जाऊन बसला होता, तर पाहिलं की ते बघत नाहीत, न ऐकत नाहीत,
न काही हालचाल करत आहेत. म्हणजे ते बघत नाहीत, हालचाल करत नाहीत, ते बोलत नाहीत आणि त्यांच्यात कोणी खाण्यासाठी आपला हात पुढे करू शकत नाही. ते खाण्यासाठी त्यांचा हात पुढे करू शकत नाही. आणि अब्रामाने तर एवढं सगळं घेऊन गेलाय है ना, त्यांच्यासाठी भोजन, स्वादिष्ट भोजन तयार करून घेऊन गेलाय आणि ते बघू शकत नाहीत, हात पुढे करू शकत नाहीत, हालचाल करू शकत नाहीत है ना. आणि अब्रामाने त्यांना काय केलं, मस्करीत घेऊन काय म्हटले, निसंकोच जे स्वादिष्ट भोजन मी बनवलं आहे ते त्यांना आवडलं नाही. ते त्यांना आवडलं नाही. या कदाचित ते त्यांच्यासाठी कमी आहे आणि ह्याच कारणाने त्यांनी खाल्लं नाही. यासाठी उद्या मी ह्याच्यापेक्षा पण चांगलं आणि अधिक मात्रात ताजं स्वादिष्ट मांस तयार करीन आणि मी ह्याचा परिणाम बघू शकेन. आणि दुसऱ्या दिवशी अब्रामाने त्याच्या आईला स्वादिष्ट मांसाच्या विषयी सांगितले आणि त्याची आई उठून मेंढरे बकऱ्यामधून 3 चांगले बछडे घेऊन आली. 3 चांगले बछडे कशासाठी, अजून जास्त, कारण की अब्रामाने बघितलं का एवढं यांना पुरेसं नाहीये म्हणून जास्त आणू, कदाचित ते खातील, कमी पडलं असेल म्हणून ते खात नाहीयेत है ना. आणि म्हणून काय केलं त्याने, पुन्हा आपल्या मम्मीकडे, आपल्या आईकडे गेला. अब्राम आपल्या आईला म्हणाला की अजून मला चांगलं भोजन बनव आणि जास्त मात्रामध्ये बनव, जेणेकरून मी यांना देऊ शकतो आणि हे खातील, स्वादिष्ट भोजन बनव. आणि तिने तसंच केलं. प्रेज लॉर्ड. ती उठून गेली, काय केलं, अब्रामाची आई उठून गेली आणि मेंढरे बकऱ्यामधले मधून 3 चांगले बछडे घेऊन आली आणि त्यांचे आपल्या मुलाच्या म्हणण्यानुसार मस्त स्वादिष्ट भोजन बनवलं. मस्त आणि स्वादिष्ट भोजन बनवलं आईने. कोणाच्या आईने, अब्रामाच्या आईने स्वादिष्ट भोजन बनवलं प्रियांनो. आणि अब्रामाने घेऊन गेला. प्रेज लॉर्ड. अब्रामाने घेऊन गेला. आपण थोडस वाचायचंय आता आणि मी उरलेलं पुढच्या संडेला घेणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघा, विसरू नका. कारण की अब्रामाने कसं परमेश्वराला प्रेझेंट केलं, कसं परमेश्वराला दाखवलं, हे त्याच्यामध्ये आपण बघूया. आता थोडस मी वाचते लगेच. काय केलं त्याने, आणि आपल्या मुलाच्या म्हणण्यानुसार मस्त स्वादिष्ट भोजन बनवलं आणि तिने ते आपला पुत्र अब्रामाला दिलं. आणि त्याचे वडील तेरहला ह्याचं काहीच माहीत नव्हतं. त्याचे वडील तेरहला हे काहीच माहिती नव्हतं की माझा मुलगा काय करत आहे, अब्राम काय करत आहे, अब्रामाच्या मनामध्ये काय हे त्याला माहित नव्हतं. आणि मग काय, अब्रामाचं काम चालू होतं. प्रियांनो, इतकं सुंदर टॉपिक आहे हा आणि खरंच तुम्ही ऐकायला पाहिजे, कारण की हे आम्हाला कधीच भेटलं नव्हतं, हे आम्हाला कोणीच सांगितलं नव्हतं, हे कोणत्याच सेवकाकडे नाहीये आणि ह्याचा उलगडा कुठंच झालेला नव्हता. आम्हाला माहित असणं गरजेचं आहे, काय होतं, कसं झालं. आम्ही सुद्धा स्वतः ज्यावेळेस आम्ही नाही का परमेश्वराकडे येतो, असंच येत नाही, काहीतरी आम्हाला नाही का परमेश्वराला ओळखणं म्हणजे काहीतरी आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे नाही का. आणि त्यावेळेस आमची ओढ लागते परमेश्वराकडे. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये
काहीतरी काम करतो ना, त्यावेळेस आम्हाला वाटतं अरे परमेश्वर कुठे आहे, अरे परमेश्वर काय आहे, परमेश्वर कुठे आहे, परमेश्वराला शोधा म्हणजे सापडेल. आणि अब्रामाने तेच केलं. अब्रामाने काय केलं, तो शोधत होता. त्यांनी सूर्याला पाहिलं, हाच परमेश्वर असू शकतो. पण पाहिलं की आता चमकला, दिवसभर राहिला त्याचा उजेड, पूर्ण जगभर उजेड होता सूर्याचा. सूर्याची उपासना केली, पण जशी संध्याकाळ झाली तसं सूर्यास्त झाला, सूर्य मावळला. आणि तो म्हटला त्याच्या मनामध्ये, हा परमेश्वर होऊच शकत नाही, कारण की परमेश्वर कधी मावळत नाही, परमेश्वर कधी अस्त होत नाही. तो म्हणाला, त्याच्या मनात म्हणाला, मी तर याची उपासना केली, मला वाटलं सूर्यच परमेश्वर आहे, सूर्याने सगळं काही बनवलं, सूर्याला परमेश्वर मानलं त्यांनी. पण जसा सूर्य अस्त झाला, जसा सूर्य मावळला, तसाच अब्राम त्याच्या मनात म्हणाला, हा परमेश्वर होऊच शकत नाही, कारण की तो अस्त झाला, कारण की तो मावळला. मग काय हा परमेश्वर असू शकतो का? नाही. प्रियांनो, त्याने तो शोधला, परमेश्वर काय हे त्यांनी पाहिलं. काय आज आम्ही त्या परमेश्वराला ओळखू शकतो का? काय आमच्यामध्ये ती बुद्धी आहे का, ती आम्ही परमेश्वराकडे वळण्यासाठी? कारण की एक दिवस तो परमेश्वराच्या समोर प्रत्येक मानव जातीला उभं राहायचंय, प्रत्येक मानव जाती त्या परमेश्वरासमोर उभं राहणार आहे. मग काय होणार? आम्ही इकडच आमचे परमेश्वर बघत शोधत फिरतो, आणि जो येणारे, ज्याने बनवलंय, ज्याने आम्हाला घडलंय, ज्या परमेश्वराने मनुष्य घडला, त्याच परमेश्वराला आम्ही विसरून गेलो, त्याच परमेश्वराला आम्ही विसरून गेलो. प्रियांनो, काय तो गप्प बसेल का? तो यहोदाचा सिंह आहे, तो एक दिवस आमच्या समोर राहणार आहे. मग काय आम्ही उभा राहण्याच्या लायकीचं होऊ का? काय आमची लायकी आहे का त्याच्या समोर उभे राहण्याची? काय आम्ही उभे राहू शकू का? आम्ही जर आज त्याला जुमानीत नाही, आज जर आम्ही स्वतः म्हणत नाही की हा परमेश्वर आहे, आम्ही भलतच कुठंतरी पळतोय. आणि आमचे डोळे काय झाले? शैतानाने आंधळ केलेले, शैतानाने आमच्या डोळ्याला काय केलेले? पडदे घातले, खपल्या झालेत, खपल्या. म्हणून आम्ही बघू शकत नाही त्या परमेश्वराला. पण बघा, परमेश्वर कोण आहे हे जाणून घ्या, नाहीतर तो दिवस लांब नाहीये, न्यायाचा दिवस. तो प्रत्येकावर येणार आहे, न्याय प्रत्येकाचा होणार आहे. न्यायाच्या दिवशी काय आम्ही, न्यायाच्या दिवशी आम्ही उभं राहू शकतो का त्याच्या समोर? हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. काय केलं अब्रामाने? पाहिलं त्यांनी, सूर्याला पाहिलं, त्याची उपासना केली. चंद्राला पाहिलं, ज्यावेळेस सूर्यास्त झाला मग चंद्राला पाहिलं, चंद्र असल, हा परमेश्वर असल, त्याची उपासना केली. कारण की तो रात्रीचा चमकला, त्याच्या आजूबाजूला तारे होते, आणि त्याला वाटलं की हे तारे त्याचे कोण आहेत? दास आहेत, मग हा परमेश्वर असल. त्यांनी चंद्राची पण उपासना केली. पण जशी सकाळ झाली, चंद्र पण निघून गेला. आणि मग काय म्हटलं अब्राम? हा पण परमेश्वर होऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी शोधलं, त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःची बुद्धीचा वापर केला. प्रियांनो, मी तुम्हाला विचारत आहे आज की आम्ही आमच्या बुद्धीचा वापर का करत नाहीयेत? का करत नाहीयेत? का त्या खरे परमेश्वराकडे येत नाहीयेत? ज्याने आम्हाला घडलं, ज्याने आम्हाला बनवलं, त्या परमेश्वराकडे का बरं येत नाही आम्ही? काय आम्हाला आमच्या आतमध्ये ती भीती नाहीये का? तो आम्हाला काय असं सोडणार का? नाही प्रियांनो, तो सोडणार नाही. जर आज आम्ही त्याच्याकडे नाही आलो, जर आज आम्ही त्याच्याकडे नाही वळलो, तो सोडणार नाही. तो भस्म करणारा आग आहे, आग. जर तो परमेश्वर प्रेमळ आहे, जर तो परमेश्वर आशीर्वाद देतो, जर तो परमेश्वर आम्हाला काय म्हणतो, आबा बापा म्हणण्याचा अधिकार त्याने दिलेला आहे, तर तो भस्म करणारा पण परमेश्वर आहे. हे विसरू नका, हे विसरू नका.
तो भस्म पण करू शकतो. त्याचं वचन सांगतं, जो फक्त शरीराचा घात करतो अशांना घाबरू नका, जो शरीराचा आणि आत्म्याचा घात करतो अशांना घाबरा. मग हा कोण आहे? तो परमेश्वर आहे जो शरीराचा आणि आत्म्याचा पण घात करू शकतो. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो पिता आहे, तो परमेश्वर आहे, तो यहोवा आहे, तो यहोवा इरे, तो यहोवा युढे वाहवे, तो परमेश्वर आहे. एलोहिम त्याला म्हणतात. तो जिवंत आहे आणि तो बघत आहे. आज मनुष्य जाती काय करत आहे तो पाहत आहे. काय आम्हाला ती भीती नाहीये? काय आम्ही असं जगणार आहोत का? जगण्यासाठी सगळे लोक आलेत का? एक दिवस सगळ्यांना जायचंय प्रियांनो. एक दिवस प्रत्येकाला ह्या जगातून आपला शेवट होणार आहे. या जगातून आपला प्रत्येकांचा एक दिवस शेवट होणार आहे. मग आपल्या आत्म्याचं काय? मग आम्ही काय करणार? कुठं जाणार? ऊर बडवण्याशिवाय काही राहणार नाही. फक्त ऊर बडवणार आणि ऊर बडवून पण काही हाती लागणार नाही, काहीच हाती लागणार नाही आणि लागू शकत नाही. कारण की आम्ही आमचं जीवन, आमचं आयुष्य असंच घालवलं ना. त्या परमेश्वराला ओळखलं, तो जो आमचा सृजनहार, तो जो आमचा उत्पन्न करता, त्याने आम्हाला बनवला आणि आम्ही त्याला विसरलो. आम्ही विसरून गेलो की तो परमेश्वर आमचा देव आहे, तो परमेश्वर आमचा बाप आहे. त्या परमेश्वराने आम्हाला घडलं मातीचं. आम्ही धूळ आहोत. जाळलं तर राख होणार आणि पुरलं तर माती होणार. तरी पण आम्हाला किती घमंड आहे. त्या खऱ्या परमेश्वराकडे आम्ही येत नाही, त्या परमेश्वराकडे आम्ही वळत नाही. किती कठीण मन आहे, किती कठीण आहे आमचं हृदय. आणि परमेश्वर म्हणतो तुझं मन कठीण करू नको. का म्हणत आहे परमेश्वर? कारण की तो आज पण आमच्यावर दया करतो, तो आज पण आमच्यावर दया करू इच्छितो. त्याची इच्छा नाहीये की आमचा नाश व्हावा, त्याची इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याची इच्छा आहे प्रियांनो. काय आमची इच्छा नाहीये का त्या परमेश्वराला ओळखावं? आमची इच्छा नाहीये का त्या खऱ्या परमेश्वराकडे यावं? काय परमेश्वर ते ओळखू नये का आम्ही? कुठपर्यंत आम्ही आमचे नेत्र बंद करायचे? कुठपर्यंत आम्ही बघायचं? चाललंय चालू द्यायचं? एक दिवस इथून निरोप घ्यायचा आहे प्रियांनो. एक दिवस या ठिकाणातून निरोप घ्यायचा आहे. मग निरोप घेतल्याच्या नंतर शेवट आणि मग पश्चातापाला टाइम नाही. पश्चाताप करण्याचा वेळ नाही, निघून गेलेला असेल. तो वेळ, तो काळ आज आहे. तो टाइम निघून गेलेला असेल, ते संपून गेलेला असणार आहे. जो आज आमच्याकडे दयाचा टाइम आहे, आज आमच्यावर परमेश्वर दया करतो, आज तो टाइम आहे आमच्याकडं. आम्ही बदलू शकतो स्वतःला, त्या परमेश्वरासमोर आणू शकतो की परमेश्वरा मला क्षमा कर. काय हे हृदय नकोय आमच्यामध्ये? हे हृदय पाहिजे की नाही? काय केलं अब्रामाने? कसं आहे अब्रामाचं जीवन? कसं ओळखलं त्यांनी परमेश्वराला? काय आज आम्ही असं ओळखत आहोत का? काय आम्ही इतके काय म्हणतात कठीण हृदय घेऊन, कठीण अंतकरण घेऊन कसं राहू शकतो? त्या परमेश्वराकडे यायचं नाही, बघायचं नाही परमेश्वर काय काय करत आहोत आम्ही? हे जग आम्हाला काय देणार आहे? हे जग आम्हाला काय देणार आहे? काहीच नाही. काय देणार आहे हे जग? हे जगाने आम्हाला काय दिलंय? परमेश्वराने, जो परमेश्वर जो जिवंत आहे, त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला हो आमच्या पापासाठी, तुमच्या आणि आमच्या पापासाठी. त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याने देऊन टाकला. कशासाठी देऊन टाकला? मरण्यासाठी देऊन टाकला. आमचा पापाचं बलिदान आमचं होतं, आम्हाला द्यायचं होतं ते बलिदान, पण परमेश्वराने त्याच्या एकुलता एक पुत्राला दिलं आणि त्या क्रूस खांबावरचं मरण त्यांनी सहन केलं. क्रूस खांबावरचं मरण त्यांनी सहन केलं प्रत्येक मानव जातीसाठी.
प्रत्येक मानवजातीसाठी. काय ते प्रत्येक मानवजात आज काय करत आहे? ख्रिस्ताचा नाकार, इतका तिरस्कार, इतका नाकार. बापरे बाप, काय होणार? काय होणार अशा लोकांचं? प्रेज लॉर्ड. या परमेश्वराकडे या. परमेश्वर चांगला आहे, तो क्षमा करतो. तो क्षमा करणारा परमेश्वर. आज वेळ आहे, आज क्षमा आहे. जर या जगातून एक दिवस निघून गेल्याच्या नंतर वेळ नाहीये, टाइम नाहीये, आज टाइम आहे, आज वेळ आहे, आज चान्स आहे. नंतर नाही, नंतर नाहीये प्रियांनो. मग कसं ओळखणार? काय माती त्या परमेश्वराची स्तुती करील का? आमच्या आत्माधून ज्या वेळेस आत्मा निघून जाईल त्यावेळेस आमची माती त्या परमेश्वराची स्तुती करेल काय? नाही करणार. म्हणून जोपर्यंत आमच्या आतमध्ये आत्मा आहे ना, तोपर्यंतच आम्ही परमेश्वराकडे येऊ शकतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं ना, हो, जोपर्यंत वेळ तोपर्यंतच परमेश्वराला शोधा, अन्यथा तो मिळणार नाही. कारण की आमचा वेळ संपून जाणार. तो तर युगानुयुग जिवंत आहे ना. आमच्याकडे वेळ नसणार, मग कुठे जाणार? आणि पुढच्या संडेला ह्याचा पुढचा टॉपिक, अब्रामाने काय केलं, हे आपण नक्कीच ऐका. खूप छान टॉपिक आहे. आणि विषय आहे सृष्टीची रचना. कारण की परमेश्वराने खूप छान सृष्टी बनवली नाही का, त्याच्यामध्ये अब्राम असा ठेवला. आणि अब्रामाची गोष्ट खूप सुंदर टॉपिक आहे हा. आणि पुढच्या संडेला तुम्ही विसरू नका, नक्कीच जोडा आणि बघा की अब्रामाने काय केलं. त्याच्या बापाच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांना काय केलं, जे भोजन बनवलं ते काय झालं. प्रेज द लॉर्ड. तर या छोटीशी प्रार्थना करूया. आणि मग मी या ठिकाणी माझा संदेश इथं थांबवते. आणि पुढच्या संडेला आपण नक्कीच भेटूया. आणि नक्कीच जोडा, शेअर करायला विसरू नका. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि नक्कीच शेअर करा, कारण की ना जाणे कोणता शब्द, ना जाणे कोणचं वचन त्यांचं जीवन बदलू शकतं. आणि तुम्ही शेअर करा. ही परमेश्वराच्या राज्याची वाढीसाठी आहे. हे ना माझं ना तुमचं काम आहे, हे परमेश्वराचं काम आहे. आणि परमेश्वराचं काम केलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही या छोटीशी प्रार्थना करूया. त्याच्यानंतर मी हे माझं संदेश समाप्त करत आहे. धन्यवाद ईश्वराजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. स्वर्गीय पिता, खरोखर बापा तू महान आहेस, दयाळू आहेस माझ्या देवा. तू मंद क्रोध देवेस माझ्या देवा. आज तुझी दया आहे माझ्या देवा. आणि बापा प्रार्थना करते बापा, जेवढे माझे भाऊ बहीण लेकरं जुडले होते त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर माझ्या देवा. आणि हो दे बाप्पा, तुझ्या लोकांचं तारण होऊ दे माझ्या देवा. आणि होऊ दे प्रभू राजा, सत्य त्यांना समजू दे आणि सत्यच त्यांना बंधनमुक्त करू दे. आणि तू असं करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तो ऐकली, उपकार मानते. विशेषतः माझ्या देवा, तू महान आहेस आणि सामर्थ्यशाली देव आहेस प्रभू राजा. तुझ्या हातामध्ये पडण्यासाठी बापा आम्ही स्वतः यावं, म्हणून बापा तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो ऍक्च्युअली पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पुढच्या संडेला नक्कीच जुडा, कारण की हाच टॉपिक घेऊन मी पुढच्या संडेला येणार आहे. आणि खूप सुंदर टॉपिक आहे, तुम्हाला आवडेल नक्कीच, कारण की आम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. या, प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.